Today we will discuss about the new one point of this chapter, that is the Newland's law of octaves. ऑक्टावस असेल जे की आपण त्याला अष्टक वगैरे सांगतो, याचा अर्थ काय असेल, न्यूलँडच्या अष्टकाचा नियम वगैरे असेल. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉइंट काय सांगू शकतो मग, द इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड correlated the atomic masses of element to their properties in a different way. आता या ठिकाणी जे काही सायंटिस्ट आहे तो कुठला सांगतो आपण, जॉन न्यूलँड नावाचा जो काही सायंटिस्ट असेल, या सायंटिस्टनं वेगवेगळ्या मार्गानं मूलद्रव्याचं व अणुवस्तुमान आणि त्यांचे गुणधर्म याच्यामध्ये काय संबंध वगैरे जोडलाय. परतचा पॉइंट काय असेल मग, इन द इयर 1866, मग 1866 मध्ये काय झालं असेल, इन द इयर 1866 Newland arranged the element known at that time in an increasing order of their atomic masses. मग 1866 मध्ये जे काही माहित असलेले सर्व मूलद्रव्य आहेत, त्या सर्व मूलद्रव्याची मांडणी या जॉन न्यूलँडनं कशा प्रकारे केली असेल, अकॉर्डिंग टू देअर increasing order of their atomic masses. 1866 मध्ये जे काही माहित असलेले मूलद्रव्य आहेत, त्या सर्व मूलद्रव्याची मांडणी जॉन न्यूलँड या सायंटिस्टनं त्या मूलद्रव्याच्या चढत्या अणुवस्तुमानानुसार केलेली आहे. मग त्या अणुवस्तुमानानुसार त्याची मांडणी करत असताना जे काही सुरुवातीला आलेला एलिमेंट आहे तो कुठला असणार आहे, इट स्टार्टेड अप विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन अँड एंडेड अप विथ द थोरियम एलिमेंट सांगितलंय. ज्यावेळेस 1866 मध्ये जे काही माहित असलेले मूलद्रव्य आहे, त्या मूलद्रव्याची मांडणी ज्यावेळेस त्या चढत्या अणुवस्तुमानानुसार केली असेल, त्यावेळेस एकदम सुरुवातीला जो काही वापरण्यात येणारा एलिमेंट आहे तो कुठला असणार आहे, हायड्रोजन आहे. आणि त्या सिरीजचा जो काही शेवट असेल किंवा एंड वगैरे असेल तो कुठल्या एलिमेंटने केला असेल, थोरियमने वगैरे केला असेल. तो पॉईंट सांगितला. म्हणजे ज्यावेळेस 1866 मध्ये न्यूलँड माहित असलेल्या एलिमेंटची अरेंजमेंट वगैरे करत होता, त्यावेळेस एकदम लाइटेस्ट जो काही एलिमेंट होतो, लाइटेस्ट एलिमेंट म्हणजे कुठला असणार आहे, हायड्रोजन आहे. आणि त्याचा शेवट कशाने केला असेल, त्या ठिकाणी थोरियम या एलिमेंटने वगैरे केला असेल. मग ही मांडणी केल्यानंतर त्याला काय असणार असेल, आफ्टर द अरेंजमेंट ऑफ these element according to their increasing order of their masses, he found that every 8 element had properties similar to those of the first वगैरे सांगितलंय. ही मांडणी करत असताना त्या ठिकाणी न्यूलँडला एक असं आढळून आला असेल किंवा लक्षात आला असेल, काय लक्षात आला असेल, एव्हरी 8 एलिमेंट, प्रत्येक 8व्या नंबरचा जो काही मूलद्रव्य असेल तो काय करणार असेल, दॅट एलिमेंट शो द सिमिलर प्रॉपर्टी टू दोज ऑफ द फर्स्ट एलिमेंट. 8व्या नंबरचा जो काही मूलद्रव्य आहे त्याचे जे काही गुणधर्म आहेत, त्याचे गुणधर्म कोणासारखे बघायला भेटले असतील, फर्स्ट एलिमेंट सारखे वगैरे बघायला भेटले असेल. त्यासाठी एक्झाम्पल असेल का मग, फॉर एक्झाम्पल सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम द लिथियम अँड बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज सांगितलं. या ठिकाणी पॉईंट काय सांगतोय, सोडियम एलिमेंट आहे, जो की सोडियम एलिमेंट आहे तो 8th एलिमेंट आहे, पण कोणापासून असणार आहे, फ्रॉम द लिथियम एलिमेंट. सोडियम हा लिथियम या एलिमेंट पासून 8व्या नंबरला आहे, म्हणून त्या ठिकाणी सोडियम आणि लिथियम ह्या दोन्ही एलिमेंटचे जे काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी कशा असणार आहेत, सिमिलरच असतील. तो पॉईंट सांगितलाय. मग नेक्स्ट पॉईंट आहे बघा, मग ऑल्सो मॅग्नेशियम शोज सिमिलरिटी टू द बेरिलियम अँड क्लोरीन शोज सिमिलरिटी विथ द फ्लोरीन. परतचे एक्झाम्पल सांगितलंय, मॅग्नेशियम that can shows the similarity with the beryllium and chlorine that can be shows similarity with the fluorine element वगैरे सांगितलंय. या ठिकाणी आपल्याला जॉन न्यूलँडचं जे काही स्टेटमेंट आहे किंवा त्याचं स्टेटमेंट आपण काय सांगू शकतो, whenever John Newland arranged the element in an increasing order of their atomic masses, after that Newland found that every 8th element shows the similar property to those of the first element. For example, sodium element is the 8th element from the lithium, therefore both these elements shows the similar properties असेल. ठीक आहे, परतचा पॉईंट काय असेल का मग, न्यूलँड कम्पेअर्ड धिस सिमिलरिटी विथ द ऑक्टावस इन द म्युझिक सांगितलं. मग असा जो काही न्यूलँडला प्रकार वगैरे आढळून आला असेल, याची तुलना त्यानं कशासोबत केली असेल, दॅट कॅन बी कम्पेअर्ड विथ द म्युझिक. हा जो काही गुणधर्म त्याला बघायला वगैरे भेटला असेल किंवा हे जे काही कन्सेप्ट वगैरे त्याला आढळून आले असेल, त्याच कन्सेप्टची तुलना त्यानं कशामध्ये केली असेल, अष्टक वगैरे असेल किंवा जे काही संगीतामध्ये अष्टक असतील त्या अष्टकासोबत वगैरे केली असेल. कशामुळे केली असेल, त्यासाठी आपण रिझन काय सांगू शकतो, आपलं जे काही इंडियन म्युझिक वगैरे असेल, ते इंडियन म्युझिक मध्ये जे काय असणारे नोट आहेत, ते नोट कुठले सांगतो आपण, सा रे ग म प ध नी हे सांगतो. हे आपण त्याला सप्तक सांगतो किंवा सप्तस्वर वगैरे. मग हे सा रे ग म प ध नीच्या नंतर जो काही येणारा सा वगैरे असेल तो कितव्या नंबरला असेल, 8व्या नंबरला. याचा अर्थ 8व्या नंबरचा सा आणि पहिल्या नंबरचा जो काय सा आहे, ह्या दोघांच्या प्रॉपर्टी कशा असणार आहेत,
सेम आहेत आणि परत सुरुवातीपासून जे काय आपण सा वगैरे सांगतोय हे सारे ग असेल, म प ध नी आणि फायनली काय असणार त्या ठिकाणी सा वगैरे असेल. मग फर्स्ट सा आणि जे काही लास्ट वन म्हणजे एक नंबरचा जो काही सा वगैरे असेल त्या दोघांच्या जे काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी कशा असणार आहेत, सेमच आहेत. पण या सा पासून ते नेक्स्ट वन सा पर्यंत जाईपर्यंत त्या जे काही नोट वगैरे आहेत किंवा जे काही स्वर वगैरे आहेत यांची फ्रिक्वेन्सी काय होत जात असेल, वाढत जात असेल. हा जो काही जॉन न्यूलँड आहे, ह्या जॉन न्यूलँडनं जे काही स्टेटमेंट सांगितलं होतं कुठलं, एव्हरी 8 एलिमेंट शोज द सिमिलर प्रॉपर्टी टू दोज ऑफ द फर्स्ट. प्रत्येक 8व्या नंबरचा जो काही मूलद्रव्य आहे तो काय करणार असेल, पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म वगैरे दाखवतो. आणि परत एक पॉईंट काय असेल तर न्यूलँड अरेंज द एलिमेंट, न्यूलँड अरेंज द नोन एलिमेंट इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. मूलद्रव्याची जी काही मांडणी वगैरे केली असेल ती कशानुसार केली, त्याच्या चढत्या अणुवस्तुमानानुसार केली आहे. मग आपल्या इंडियन म्युझिक मध्ये सुद्धा तोच प्रकार चालतो. कुठलं, या ठिकाणी पहिल्या नंबरचा सा आहे, या ठिकाणी 8व्या नंबरचा सा आहे. ह्या दोघांच्या पण प्रॉपर्टी कशा असणार आहेत, सेमच आहेत. आणि परत पहिल्या सा पासून दुसऱ्या सा पर्यंत जाईपर्यंत त्या नोटची किंवा त्या स्वराची जी काही फ्रिक्वेन्सी आहे किंवा त्याची जी काही वारंवारता असेल ती वारंवारता काय होणार असेल, वाढतच जाणार असेल. या नोटची वारंवारता वाढत जाते आणि या ठिकाणी एलिमेंटचे अरेंजमेंट सुद्धा कसे असणार, त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस असेल. परत ही कॉल्ड द सिमिलरिटी ऑब्झर्व्ड इन द 8th अँड फर्स्ट एलिमेंट ॲज द लॉ ऑफ ऑक्टावस सांगितलं. मग ज्यावेळेस न्यूलँडला 8व्या आणि पहिल्या मूलद्रव्यामध्ये सारखेपणा वगैरे बघायला भेटला असेल त्याच्यानुसार त्याने काय सांगितलं असेल त्याला, दॅट इज द लॉ ऑफ ऑक्टावस, जे की आपण काय असतो त्याला अष्टकाचा नियम वगैरे सांगतो. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टावस वगैरे पाहिला तर नेक्स्ट वनचा जो काही पॉईंट असेल तो पॉईंट म्हणजे काय असणार आहे, लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टावस. जो काही न्यूलँडचा अष्टकाचा नियम असेल त्या न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमाच्या तारखेने काहीतरी लिमिटेशन किंवा त्याच्या काहीतरी त्रुटी वगैरे ते आपण 1 by 1 वगैरे पाहूया. त्याच्यापैकी फर्स्ट जे काही लिमिटेशन असेल ते फर्स्ट लिमिटेशन काय सांगू शकतो आपण, द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टावस कॅन बी अप्लिकेबल ओनली अप टू द कॅल्शियम. त्याच्यामधलं फर्स्ट लिमिटेशन आहे. ठीक आहे, पॉईंट असेल द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टावस कॅन बी अप्लिकेबल ओनली अप टू द कॅल्शियम. न्यूलँडचा जो काही अष्टकाचा नियम आहे तो अष्टकाचा नियम फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू होता. तर नेक्स्ट मध्ये त्यासाठी आपण लिमिटेशन काय सांगू शकतो, मग न्यूलँड फिटेड ऑल द नोन एलिमेंट इन अ टेबल ऑफ 7/8 दॅट इज द 56 बॉक्सेस. आणि त्यावेळेस जे काही माहित असलेले मूलद्रव्य आहेत ते सर्व मूलद्रव्याला न्यूलँडनं काय केलं होतं, 56 बॉक्सेस मध्ये फिटअप वगैरे केलं होतं. माहित असलेल्या सर्व मूलद्रव्यांना एकाच टेबलमध्ये बसवण्यासाठी न्यूलँडनं 7/8 चा त्या ठिकाणी 56 बॉक्सेस तयार होणारा एक टेबल वगैरे तयार केलं होतं. त्या 56 बॉक्सेस मध्ये माहित असलेले सर्व मूलद्रव्य त्यांना फिटअप वगैरे केलं होतं. परतचा पॉईंट काय बघा, मग न्यूलँड प्लेस्ड 2 एलिमेंट इन इच सम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल द नोन एलिमेंट्स इन द टेबल. आणि त्यावेळेस जे काही माहित असलेले सर्व मूलद्रव्य होते ते सर्व मूलद्रव्यांना त्या टेबलमध्ये व्यवस्थित प्रकारे बसवता यावं म्हणून एकाच बॉक्समध्ये न्यूलँडनं 2-2 एलिमेंट वगैरे ठेवलं होतं. त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल सांगू शकतो, कोबाल्ट अँड निकेल. एक्झाम्पल असेल कोबाल्ट अँड निकेल आणि नेक्स्ट वन एक्झाम्पल आहे सेरियम अँड द लॅन्थनम. कोबाल्ट आणि निकेल हे 2 एलिमेंट आहेत, सेरियम आणि लॅन्थनम हे 2 एलिमेंट आहेत. हे जरी 2-2 एलिमेंट असतील तरी सुद्धा न्यूलँड्सनं एकाच बॉक्समध्ये त्यांना फिट वगैरे केलं होतं. कशासाठी केलं होतं, कारण त्याने जे काही टेबल वगैरे तयार केलं त्या टेबलमध्ये फक्त 56 बॉक्सेस होते. त्या 56 बॉक्सेस मध्ये सर्व माहित असलेल्या मूलद्रव्यांना बसवण्यासाठी न्यूलँडनं एकाच बॉक्समध्ये काही जागावर 2-2 एलिमेंट वगैरे फिटअप केले. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी जे काही थर्ड वन लिमिटेशन आहे ते थर्ड वन लिमिटेशन काय सांगितलं, न्यूलँड प्लेस्ड 2 एलिमेंट इन सम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल द नोन एलिमेंट. पॉइंट असेल न्यूलँड प्लेस्ड 2 एलिमेंट इन सम बॉक्सेस. काही बॉक्सेस मध्ये न्यूलँडनं 2-2 एलिमेंट वगैरे ठेवलं होतं जेणेकरून त्या सर्व एलिमेंटला त्या 56 बॉक्सेस मध्ये फिटअप करण्यासाठी. नेक्स्ट वनचं काय बघा, मग मोरेवर याच्याशिवाय न्यूलँडनं काय केलं असेल, मोरेवर ही प्लेस्ड सम एलिमेंट विथ द डिफरंट प्रॉपर्टी अंडर द सेम नोट इन द ऑक्टाव सांगितलंय. किंवा त्याच्यानंतर न्यूलँडनं काय केलं असेल, फोर्थ वन त्याचं लिमिटेशन वगैरे सांगू शकतो. त्या फोर्थ वन लिमिटेशन मध्ये पॉइंट असेल ही प्लेस्ड सम एलिमेंट विथ द डिफरंट प्रॉपर्टीज, म्हणजे वेगवेगळे गुणधर्म असणारे जे काही मूलद्रव्य आहे
वेगवेगळे गुणधर्म असणारे जे काही मूलद्रव्य आहेत त्या सर्व मूलद्रव्यांना त्याने त्या ठिकाणी काय एकाच स्तराखाली वगैरे ठेवण्याचा प्रकार केला असतो. मग त्याच्यानुसार आपण काय सांगू शकतो, डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट, डिफरंट properties of element can be placed, different properties of element can be placed in under same node. वेगवेगळे गुणधर्म दाखवणारे जे काही मूलद्रव्य आहे ते वेगवेगळे गुणधर्म दाखवणाऱ्या मूलद्रव्याला न्यूलँडनं एकाच स्तराखाली ठेवण्याचा प्रकार केला. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल सांगू शकतो बघा. त्यामध्ये एक्झाम्पल काय असेल मग, iron or Fe having the similarity with the cobalt and nickel. Example असेल, Newland placed the metal cobalt and nickel under the node DO along with the halogen. Newland काय केलं असेल तर काही नाही, जे एक्झाम्पल सांगितलं का, कोबाल्ट अँड निकेल दॅट इज द मेटल. कोबाल्ट अँड निकेल हे मेटल आहे, तरी सुद्धा ह्या मेटलला न्यूलँडनं कोणासोबत फिटअप केला असेल, हॅलोजन सोबत. आणि त्यात त्याचं नोड कुठलं सांगितलं आपल्याला, डो वगैरे सांगितलं आहे. म्हणजे डो या स्वराखाली न्यूलँडनं मेटल आणि हॅलोजन ह्या दोघांना एकत्रित केलं होतं. आणि मेटल आणि हॅलोजन जे काय असणार ते कसे करणार आहेत, एकमेकापासून डिफरंट प्रॉपर्टी वगैरे दाखवू शकतात. त्याच्यानुसार आपण या ठिकाणी फोर्थ वन काय सांगितलं, डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट दॅट कॅन बी प्लेस्ड अंडर द सेम नोड. एकाच स्वराखाली वेगवेगळे गुणधर्म दाखवणाऱ्या मूलद्रव्यांना त्या ठिकाणी न्यूलँडनं ठेवण्याचा प्रकार वगैरे केला होता. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल सांगू शकतो, द मेटल कोबाल्ट अँड निकेल दॅट कॅन बी प्लेस्ड अंडर द डो नोड अलॉंग विथ द हॅलोजन. कोबाल्ट आणि निकेल जे काही धातू वगैरे आहेत ह्या धातूंना हॅलोजन सोबत डो या स्वराखाली न्यूलँड्सनं ठेवलं होतं. पण हे हॅलोजन आणि मेटल हे दोन्ही पण एकमेकापासून काय करणार असेल, वेगवेगळ्या प्रॉपर्टी वगैरे दाखवणार असतील तरी सुद्धा. परत एक एक्झाम्पल असेल का मग, व्हाईल आयर्न हॅव्हिंग सिमिलरिटी विथ द कोबाल्ट अँड निकेल. नेक्स्ट वनचा पॉईंट काय बघा, आयर्न हॅव्हिंग द सिमिलरिटी विथ द कोबाल्ट अँड निकेल. कोबाल्ट अँड निकेल हा जो काय आयर्न वगैरे असेल तो आयर्न काय असणार आहे, मेटल आहे. आणि कोबाल्ट आणि निकेल सुद्धा काय असणार आहे, मेटल वगैरे आहे. त्याच्यामुळे हे जे काही तिन्ही वेगवेगळे मेटल वगैरे आहेत त्या मेटलच्या प्रॉपर्टी कशा असणार आहेत, सेम असणार आहेत. पण त्या ठिकाणी न्यूलँड्सनं काय केलं असेल, ही प्लेस्ड Fe having similarity with the cobalt and nickel away from them along with the non-metal oxygen and the sulfur under the node T also वगैरे सांगितले. पॉईंट काय बघा मग, जो काही आयर्न मेटल आहे त्या आयर्न मेटलला कोबाल्ट आणि निकेल या मेटल सोबत न ठेवता ह्या आयर्न मेटलला कशासोबत ठेवला असेल, नॉन मेटल. नॉन मेटल कुठलं सांगितलं, ऑक्सिजन अँड द सल्फर अंडर द नोड टी वगैरे सांगतोय. आयर्न आहे तो मेटल वगैरे आहे. आयर्न ह्या मेटलला कोबाल्ट आणि निकेल या मेटल सोबत न ठेवता न्यूलँडनं आयर्न ह्या मेटलला नॉन मेटल सोबत ठेवलं. जे की नॉन मेटल साठी एक्झाम्पल काय सांगितलं, ऑक्सिजन आणि सल्फर वगैरे. आणि त्याचा सोर जे असेल ते सोर काय असणार आहे, टी वगैरे असेल. परत काय बघा मग, ऑल्सो न्यूलँड ऑक्टर्स डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. किंवा जे काही न्यूलँडचा जो काही अष्टकाचा नियम आहे त्या अष्टकाच्या नियमामध्ये नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना काय त्याच्यामध्ये ठेवण्याची तरतूद वगैरे नव्हती. लास्ट पॉइंट आहे आपला, द प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टोबस. म्हणजे काही नव्याने शोध लागलेले मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्याच्या ज्यावेळेस गुणधर्माचा शोध लागला असेल तशा स्वरूपाचे मूलद्रव्य न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमामध्ये काय व्यवस्थित प्रकारे फिट वगैरे होत नव्हते. हे त्याचे आपल्या असणारे लिमिटेशन वगैरे.